नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, मेडिकल मेंटॉर, माढा, सोलापूर. आपल्या सर्वांना सर्वात महत्वाचा टॉपिक मी सांगणार आहे तो म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो AFMC पुणे म्हणजे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे ह्या कॉलेजच्या संदर्भातले इत्थंभूत इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जगाच्या पाठीवर कधीही कोणतीही गोष्ट कन्सेप्ट राहणार नाही. AFMC पुणे नावाची ही जी संस्था आहे, ही संस्थेची स्थापना पहिल्यांदा PG अभ्यासक्रमासाठी झाली होती. 1948 साली याच्यामध्ये PGचं फक्त शिक्षण दिलं जायचं. त्यानंतर मात्र 4 ऑगस्ट 2062 सालापासून या ठिकाणी MBBS डिग्रीचं शिक्षण सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये एज्युकेशन घेणं म्हणजे हे एकमेव संपूर्ण भारत देशामधील कॉलेज असून AFMC हे पुणे या ठिकाणी स्थित असणारं एकमेव कॉलेज आहे. वास्तविक पाहता याच्यासाठी 2026 ची परीक्षा नीटच्या होण्याच्या अगोदर सुद्धा आता इन्फॉर्मेशन बुलेटिन AFMCच्या वेबसाईट वरती आलेलं आहे. त्यामुळं बऱ्यापैकी एखाद्या गोष्टीसाठी इकडे आपल्याला फक्त MBBS आणि BSc नर्सिंग या 2 शिक्षणासाठीच इकडे वापर करता येऊ शकणार आहे. दरवर्षी NMC कडून याला मान्यता घेणं अपेक्षित असतं आणि ह्याची सगळी एक्झाम वगैरे आपल्याला MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजेच नाशिक बरोबर हे अटॅच झालेलं 150 एवढे सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. MBBS साठी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजेस मध्ये शिक्षण घेण्यासाठी हे गव्हर्नमेंटचं आहे कॉलेज, एकमेव कॉलेज आहे संपूर्ण भारत देशात आणि ते पण पुणे या ठिकाणी स्थित आहे. आणि या ठिकाणचे एज्युकेशन किंवा पॅशन फ्लो आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्या ठिकाणची फीज, त्यामध्ये सर्व असणाऱ्या क्वालिटी, या सगळ्या वाईज जर बघायला गेलं तर इंडियन आर्मीमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी टॉपमोस्ट एज्युकेशन असणारं एकमेव भारत देशातील कॉलेज आहे. या ठिकाणचं इन्फॉर्मेशन बुलेटिन सध्या वेबसाईट वरती पब्लिश झालेलं आहे. थोडासा बदल झालेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे. एक तर एखाद्या वेळेस समजा त्यामध्ये तुम्हाला मेजर नावाच्या पोस्ट, लेफ्टनंट नावाच्या पोस्टमध्ये किंबहुना मेडिकल ऑफिसर मधील सुद्धा टॉपच्या पोस्टमध्ये तुम्हाला इकडे गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो. मात्र या ठिकाणी सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, 7 वर्ष या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी टोटल 1 लाख ते 1.25 लाखाच्या आसपास खर्च येतो. संपूर्ण हॉस्टेल, मेस सहित वर्ल्ड क्लास सुविधा. परंतु हे संपल्यानंतर मात्र तुम्हाला सर्व्हिस बॉन्ड आहे तो 7 वर्षाचा आहे. 7 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड जर तुम्ही कंप्लीट नाही केला तर मात्र तुम्हाला 71 लाख रुपये, अगोदर खरं 40 लाख रुपये फीज होती, आता मात्र 71 लाख रुपये एवढे तुम्हाला तिकडे दंड भरावे लागणार आहे. त्याला आपण पेनल्टी असे म्हणत असतो. आता आपण या संदर्भातला डिटेल जर गोष्ट पाहायला गेली तर AFMC पुणेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल या ठिकाणी एकमेव कॉलेज आहे आणि खूप टॉपच्या लोकॅलिटीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी खूप हाय मेरिट लागतं. यामध्ये सर्व सीट्स किती आहेत उपलब्ध तर ते पाहायला गेलं तर जवळपास 150 सीट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. 150 पैकी मित्र राष्ट्रांसाठी म्हणजे भारत देशाचे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी 5 सीट्स उपलब्ध आहेत. ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मधून भरले जातात. 145 सीट्स मात्र ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MCC थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंग भरले जातात आणि त्यावेळेस तुम्हाला तिथे एक टॅब येतो, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की आर यू इंटरेस्टेड इन AFMC. तुम्ही येस म्हटलं की तुमची जी लिस्ट आहे ती लिस्ट वेगळ्या बाजूला जाते आणि त्या लिस्ट मधून तुम्हाला जवळपास खरं तर अगोदर 150 साठी एक 1650 एवढे विद्यार्थी घ्यायचे आणि मुली त्यामध्ये असायच्या 350 आणि मुलांचं मात्र या ठिकाणी 1300 एवढे घेत असायचे. आपण जर पाहायला गेलं तर 150 पैकी 5 सीट्स मित्र राष्ट्रांसाठी आहेत आणि 145 सीट्स आपल्याला इंडियनसाठी आहेत. 145 मध्ये मात्र मुलांसाठी म्हणजे मेल कॅन्डिडेटसाठी 115 सीट्स आहेत आणि गर्ल्स कॅन्डिडेटसाठी 30 म्हणजे 30 एवढे सीट्स आहेत. SC आणि ST मिळून या ठिकाणी रिझर्वेशन फक्त 10 सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणचं मेरिट खूप हाय लेवलचं असतं आणि या ठिकाणी अप्लाय करणारी विद्यार्थ्यांची संख्या संपूर्ण भारत देशातले सर्व असतात. आता याच्यासाठी वेगळी एक्झाम असते का? असते,
परंतु पहिल्यांदा तुम्हाला नीटच्या एक्झाम मधुसार MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगची पहिली प्रोसेस सुरू होते. त्यामध्ये आर यू इंटरेस्टेड इन FMC असं त्याला विचारलं जातं. त्यावेळेस तुम्ही येस म्हटलं की तुमचा स्कोअर तिकडे जातो आणि त्याच्यानुसार पहिले 2000 विद्यार्थी पहिल्यांदा एक प्रायमरी वेटलिस्ट काढली जात असते. म्हणजेच हा कट ऑफ जो आहे तो हाय साईड नसतो आणि हे 2000 विद्यार्थी आपल्याला काढतात. त्यामध्ये मुलांची संख्या 1600 यावर्षी आपल्याला 2000 काढले जाणार आहेत आणि 400 मुलींची संख्या असते. म्हणजे जवळपास 2000 एवढे सिलेक्शन होईल. त्यानंतर एक एक्झाम होणार आहे, एक इंटरव्ह्यू होणार आहे आणि एक मानसिक टेस्ट पण होणार आणि फिजिकल टेस्ट पण होणार आहे. यामध्ये टेस्ट फॉर इंग्लिश लँग्वेज अँड रिझनिंग म्हणून आहे किंवा त्या टेस्ट देणं गरजेचं आहे. ती परीक्षा असते. त्या परीक्षेवरून म्हणजे नीट कोर्स 20 पैकी त्यानंतर वायवा एक होणार आहे. सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट म्हणतात त्याला. ती मानसिकता तुमची काय आहे किंवा तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे याच्या संदर्भातली एक एक्झाम घेतली जाते. नंतर एक इंटरव्ह्यू घेतली जाते. असे सर्व मिळून आपल्याला म्हणजे जे PCB आणि हे सर्व मिळून जवळपास 720 पैकी आहे. हे सगळे 200 मार्कांची सगळी बेरीज होते आणि या 200 पैकी पहिले मेरिट काढलेलं असतं, हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये फिजिकल पण एक्झाम होणार आहे. त्याला आपण मेडिकल चेकअप असं म्हणतो. त्याच्यामध्ये तुमचं चष्मा फ्लेक्स आहेत का किंवा त्याची किती आहे, त्यामध्ये चेस्ट किती आहे, तुमची उंची किती आहे, त्याचबरोबर तुमचं वेट किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार केला जात असतो. त्यामुळे या ठिकाणी जर तुम्हाला शिक्षण घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्यायचा की तुमचे फिजिकल फिट सुद्धा असलं पाहिजे. आता यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काही विषयाचे क्रायटेरिया आहेत का, तर आहेत. तर 12वी सायन्ससाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि इंग्लिश, त्याचबरोबर बायोलॉजीच्या ऐवजी बायोटेक्नॉलॉजी घेऊन तरी निदान कमीत कमी पास झालं पाहिजे. आता त्यासाठी हे म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश आणि बायोटेक्नॉलॉजी किंवा बायोलॉजी या सब्जेक्ट घेऊन तुम्ही 12वी पास झाला असला पाहिजे. आणि या सर्व सब्जेक्टमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये एकूण 300 पैकी आपल्याला सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी 180 मार्क्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 60% मार्क्स असायला पाहिजे. आणि 10वीला आपल्याला मॅथमॅटिक्स हा विषय म्हणजे गणित हा विषय कंपल्सरी 10वी मध्ये असला पाहिजे, 12वीला नाही. तर 10वीला बऱ्याच जणी सगळ्यांचा असतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आणखी असा आहे की PCB मध्ये 60% असले पाहिजे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची बेरीज 300 पैकी 180 असली पाहिजे. परंतु फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज तेवढी असून चालणार नाही. तर तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 50 मार्क असले पाहिजे, 50% मार्क्स असले पाहिजे. म्हणजे फिजिक्स मध्ये जर 49 मार्क असतील आणि तुमची 180 बेरीज होत आहे तर तुमची सिलेक्शन होणार नाही, तुम्ही त्याच्यामधून डिस्क्वालिफाय होणार आहे. लक्षात घ्या, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश या सगळ्यांना कमीत कमी 50 मार्क असले पाहिजे आणि टोटल मात्र तुम्हाला 60% झाले पाहिजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी यांची गोष्ट. म्हणजे एकंदरीत तुम्हाला लक्षात आलं असेल की इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो 10वीच्या मध्ये मॅथमॅटिक्स असलं पाहिजे, 12वी मध्ये PCB असलं पाहिजे आणि मॅथमॅटिक्स नसलं तरी चालते 12वीला, परंतु त्यांची बेरीज 60% असली पाहिजे आणि प्रत्येक विषयाला या ठिकाणी 50% मार्क्स पाहिजे. म्हणजे फिजिक्सला 50 कमीत कमी पाहिजे, 50च्या वरच मार्क पाहिजे, केमिस्ट्रीला आणि बायोलॉजीला. जर समजा त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही 180 बेरीज होऊन सुद्धा एलिजिबल होत नाही. आता ह्याच्यामध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया फॉर एज, आता वयासाठी काय क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे का, तर 31 डिसेंबर 2026 म्हणजे यावर्षी परीक्षा देणार आपण नीटची. म्हणजे यावर्षी जर ऍडमिशन घेणार असाल तर 31 डिसेंबर 2026 मध्ये म्हणजे नीट UG 2026 साठी परीक्षा घेण्यासाठी त्यावेळेस 17 वर्ष पूर्ण झाले पाहिजे ह्या वर्षीच्या 31 डिसेंबरला. आणि म्हणजे त्याचा जन्म जर पाहायला गेलं तर आपल्याला 31 डिसेंबर 2009 च्या अगोदर झाला पाहिजे, नंतर चालत नाही. म्हणजे 2009च्या नंतर 31 डिसेंबर 2009च्या नंतर जन्म झाला असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे. म्हणजे 1 जानेवारी 2010च्या नंतरचा विद्यार्थी इलिजिबल नाही, त्याच्या अगोदर जन्म झालेला असला पाहिजे. म्हणजेच 31 डिसेंबर 2026 ला आपल्याला 17 वर्ष पूर्ण असली पाहिजे. हे मिनिमम क्रायटेरिया. मॅक्झिमम सुद्धा क्रायटेरिया इकडे. खरं तर नीटला काहीच क्रायटेरिया नाहीये मॅक्झिमम. म्हणजे तुम्ही 75 वर्ष झालं तर परीक्षा देऊ शकता, 60 वर्ष असले तर परीक्षा देऊ. पण इकडे मात्र मॅक्झिमम क्रायटेरिया तुम्हाला 1 जानेवारी 2003 त्या नंतर जन्म झाला पाहिजे. म्हणजेच 31 डिसेंबर 2026 ला तुम्हाला 24 वर्ष पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे तुमचं वय आताच्या मितीला 31 डिसेंबर 2026 ला
तुमचं 17 वर्षापासून ते 24 वर्षापर्यंत वय असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर वेगळं असेल तर यू आर नॉट इलिजिबल, हे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण याच्यामध्ये सीट्स पाहिले, याच्यामध्ये आपण पीसीबीचा क्रायटेरिया पाहिला, क्वालिफाईंग एज क्रायटेरिया पाहिला. याच्यामध्ये सीट्स पाहिले तर आपण सांगितलंच आहे 150 सीट्स आहेत. त्यामध्ये 5 फॉरेन कॅन्डिडेट्स आहेत की जे कॅन्डिडेट्स आपल्याला मित्र राष्ट्राकडून असतात. 115 मुलांना आणि 30 मुलींना ऍडमिशन घेतलं जातं. SC ST याच्यामधूनच 10 विद्यार्थी भरले जात असतात. ह्याच्यामध्ये ह्यांचा स्कोर MCC मधून ऑल इंडिया कोट्यातून भरलं जातं. ते आर यू अप्लाय फॉर FMC येस म्हटल्यानंतर तुमचं तिकडे एक लिस्ट होते, त्यातील पहिले 2000 विद्यार्थी काढले जातात. त्याच्यासाठी तुम्हाला सायकोलॉजिकल असेसमेंट एक एक्झाम द्यावी लागते, इंटरव्ह्यू घ्यावे लागते. त्याचबरोबर फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट बरोबर फिजिकल फिटनेस सुद्धा वेगळी एक्झाम घेतली जाते. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड रिझनिंगच्या सुद्धा परीक्षा तुम्हाला द्यावी लागते. त्या सर्वांची मिळून 208, सगळ्यांची बेरीज 800 मध्ये होते आणि ते परत 1/4 म्हणजे जवळपास 200 पैकी जी बेरीज होती ते महत्वाची राहते. त्यानुसार या सर्व गोष्टी केल्या जात असतात. आता खरं बघायला गेलं तर सर्व गोष्टीचा जर आपण विचार करायला गेलं तर व्हायवा ओरल म्हणजे ओरल किंवा फिजिकल एक्झामिनेशन सायकोलॉजिकल टेस्टला सुद्धा फार इम्पॉर्टन्स आहे. त्याचबरोबर आता आपण इकडे फीज किती असते तर फीजचा क्रायटेरिया सुद्धा इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेला आहे. तो म्हणजे एकूण पहिल्या वर्षी आपल्याला 90,000 रुपये एवढी फीज भरावी लागणार आहे. परंतु तिथून पुढे आपल्याला 5 ते 7,000 रुपये टोटल हॉस्टेल मेस सहित आहे. आता पहिल्या वर्षी मात्र डिपॉझिट तुम्हाला 34,200 भरावं लागतंय. 46,500 आपल्याला युनिफॉर्म आणि लिनेन संपूर्ण 5 वर्षासाठी भरावं लागणार एकदाच आणि मेस साठी 16,000 भरावं लागणार पहिल्या वर्षी आणि फीज म्हणून 3,500 भरावं लागणार. पण पुढल्या वर्षी मात्र म्हणजे सेकंड इयर पासून मात्र फक्त 3,500 ते 5,000 मध्ये संपूर्ण होणार आहे. याच्यामध्ये ड्रेस तुम्हाला येणार आहेत, शूज येणार आहेत, लिनेन येणार आहेत, सर्व गोष्टी येणार आहेत. हे लक्षात घ्या. सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या आत टोटल MBBS कोर्स होणारा एकमेव कॉलेज आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, इथं पेनल्टी सुद्धा आहे आणि सर्व्हिस बॉन्ड पण आहे. जर समजा या ठिकाणी तुम्ही जॉब करणार नसाल, तुम्हाला हे सर्व झाल्यानंतर म्हणजे तुम्ही MBBS ची डिग्री पूर्ण झाल्यानंतर जर समजा तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बॉन्ड करणं गरजेचं म्हणजे सर्व्हिस बॉन्ड म्हणजे तुम्ही नोकरी करावी लागेल कमीत कमी 7 वर्ष. जर 7 वर्ष करणार नसाल इंडियन आर्मीमध्ये करणार नसाल तर यू आर नॉट इलिजिबल. दुसरी गोष्ट सिलेक्शन झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत तुम्हाला ते कॅन्सल करता येऊ शकेल. पण कॅन्सल नाही केलं त्याच्यात कॅन्सल केलं तर काही पेनल्टी नाही. पण 7 दिवसाच्या नंतर मला कॅन्सल करायचं झालं तर लक्षात घ्या 71 लाख एवढा दंड भरावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे खूप स्ट्रिक्ट रूल असतो आणि हे सर्वात महत्वाचा टॉपिक असतो. हे सर्वांना लक्षात ठेवायचं की 7 वर्ष कमीत कमी जॉब करावा लागेल किंवा 71 लाख रुपये दंड भरावा लागतो. या ठिकाणी ऍडमिशन घेण्यासाठी AFM साठी आपल्याला वेगळ्या काही प्रोसेस करावी लागत नाही. नीटची परीक्षा द्यायची आहे आणि परीक्षा दिल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर MCC.nic.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपण जो काही गव्हर्नमेंटसाठीचा फॉर्म आहे तो भरायचा आहे. त्याच्यासाठी ओपन कॅटेगरीसाठी फॉर्म भरण्यासाठी 10,000 डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीज असते आणि इतर OBC SC ST साठी मात्र आपल्याला या ठिकाणी 5,000 डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला एंट्री करता येते. AFMC ला येस लिहिलं की तुमची तिकडे लिस्ट जाते. परत मात्र प्रोसेस AFMC स्वतः करते. तिकडे तुम्हाला 2,000 विद्यार्थ्यांची वेटलिस्ट पाठवते. ती वेटलिस्ट मधून तुम्हाला सिलेक्शन होऊन 145 विद्यार्थी भरले जातात. मित्र राष्ट्रांसाठी मात्र मित्र राष्ट्र म्हणजे दुसरे बाहेरच्या देशामधील मित्र राज्यांसाठी सुद्धा या ठिकाणी 5 सीट्स उपलब्ध आहेत. SC ST साठी फक्त 10 सीट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे हाय मेरिट असतं. एज्युकेशन टॉपला इथला विद्यार्थी भारत देशामध्ये जाण्याची इच्छा असते. दुसरी गोष्ट फक्त महाराष्ट्रात कॉलेज म्हणून महाराष्ट्रासाठी उपलब्ध नाही तर या ठिकाणी 100% संपूर्ण भारत देशातला विद्यार्थी सुद्धा इकडे अप्लाय करत असतो. आता फॉरेन मित्र राष्ट्रांसाठी जे परदेशातल्या विद्यार्थ्यांसाठी मात्र गव्हर्नमेंट इंडियामधून ते 5 विद्यार्थ्यांची संख्या येत असते. 2,000ची परत प्रतीक्षा यादी लागते, वेटलिस्ट म्हणतो आपण, आणि त्या वेटलिस्टनुसार परत सिलेक्शन होऊन फायनल लिस्ट केली जाते. तिथून पुढे 7 दिवसाच्या आत तुम्ही फायनल ऍडमिशन घेणं आवश्यक आहे. एकंदरीत AFMCच्या संदर्भामध्ये 2,000 पाहायला गेलं, गेल्या वर्षीचा जर कट ऑफ पाहायला गेलं 2024चा कट ऑफ मात्र 675 एवढा होता आणि मुलींसाठी 675 होता आणि मुलींचा कट ऑफ मात्र 656 होता. तोच 2024 मध्ये पाहायला गेलं तर ते सुद्धा जवळपास 580च्या रेंजमध्ये राहिलेलं. 580 आणि 575 मुलींचा कट ऑफ हायर साईड असं करून सीट संख्या खूप कमी आहे.
ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या टॉपच्या एज्युकेशन संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि एएफएमसी मध्ये टार्गेट आहे, अशा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचंय की 100% 5,000च्या आत रँक असला, 10,000च्या आत ऑल इंडिया रँक असला पाहिजे, हे लक्षात घ्या. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना एएफएमसीच्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण देतो. वास्तविक पाहता आपलं हे जे बुकलेट आहे, बुकलेट म्हणजे सर्व प्रकारचं मराठी भाषेमध्ये आपण इन्फॉर्मेशन सर्व एएफएमसीच्या संदर्भामध्ये सुद्धा दिलंय. एएमसी जिपमर या संदर्भातला सुद्धा सर्व लेखाजोखा मांडलेला आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एएफएमसी पुणे या संदर्भातला जो काही लेखाजोखा मी मांडलाय तो आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्याला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये यायचं असेल तरी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.